नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान झाले। या दोन्ही मतदारसंघात 75% मतदान होऊ शकले नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर शहरात मतदान कमी का झाले अशी विचारणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केली। प्रचंड ऊन आणि प्रशासनाच्या संथ कारभाराकडे बोट दाखवून कार्यकर्त्यांनी यातून आपली सुटका करून घेतली। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान झाले। या दोन्ही मतदारसंघात 75% मतदान होऊ शकले नाही। रामटेकच्या तुलनेत नागपूरमध्ये कमी मतदान झाले। नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लढत असताना फक्त 54% मतदान झाले। भाजप आणि प्रशासनाने 75% मतदानाचे उद्दिष्ट ठेवले होते। असे असतानाही नेहमीप्रमाणे सरासरी मतदान झाले। प्रशासनाच्या मोहिमेचा आणि भाजपच्या प्रयत्नांचा फारसा असर मतदानाच्या आकडेवारीवर पडला नाही। गडकरी यांनी 75% मतदान होईल या अपेक्षेने 5 लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा केला होता। आज पंतप्रधान जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी पदाधिकाऱ्यांना नागपूरमध्ये मतदानाचा टक्का कमी का अशी विचारणा केली। काल तापमान 41 अंश सेल्सिअस होते। प्रचंड ऊन व उकाड्यामुळे बरेच मतदार घराबाहेर पडले नाहीत। याशिवाय अनेक मतदान केंद्रांवर रांगा होत्या। संथ गतीने मतदान होत असल्याने अनेक जण मतदान न करताच निघून गेले। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ होता। हजारो मतदारांची नावे गहाळ झाली असे कारण मोदी यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिले।